पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर आज कारवाईची शक्यता। राज्य सरकारच्या अहवालानंतर माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादा आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालातील निष्कर्षानुसार कारवाई। रुपाली चाकणकरांची माहिती। राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पातील तरतुदीतील केवळ 60%च निधी वितरित होणार। वित्त विभागाचं परिपत्रक जारी। विकास कामांना खीळ बसण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला जाणार आढावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जाणार का, याकडे बळीराजाचं लक्ष। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात उत्तर भारतीय विकास सेनेची याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। प्रक्षोभक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा आरोप। गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। आजपासून सिलेंडरसाठी मोजावे लागणार 853 रुपये। उज्ज्वला लाभार्थ्यांनाही फटका। पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्यामुळे सिलेंडर महागला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे काल एकाच दिवसात जगभरातील शेअर बाजारात 19 लाख कोटींचा चुराडा। गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान। आजही शेअर बाजारात पडझडीची शक्यता। सोन्याच्या दरात मोठ्या घसरणीची शक्यता। भारतात सोन्याचा भाव 55,000पर्यंत कोसळण्याचा अंदाज। अमेरिकन विश्लेषकांचं मत, सध्याचा सोन्याचा दर प्रति तोळा 88,000। महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, उष्णतेची लाट। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा 40 वर। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।